ओके. सो हा जो व्हिडिओ आहे हा मी 2x मोड इन 4K 4Kमधील 2x जे आपण झूम करतो ते टेस्ट करण्यासाठी केलेला आहे. आणि अजून एक गोष्ट साठी पण हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. मला एक खूप माझं एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तो एक्सपिरियन्स शेअर नाही करायचा, रेकॉर्ड करून ठेवायचा आहे. तो हा आहे की मी आधी ह्या फोनला 2 वर्ष आधी त्याचे कॅमेरा क्वालिटी, त्याचं परफॉर्मन्स, त्याचा डिस्प्ले, त्याचं बॅटरी बॅकअप, त्याची रॅम, त्याचं स्टोरेज, सर्व या गोष्टी एक ग्राह्य धरून हे केला होता, बाय केला होता. आणि बाय केल्यानंतर मला याच फोनची जी एक्साइटमेंट आहे, आता तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. एक्साइटमेंट नवीन फोनची आपण युज्युअली जास्त वेळ टिकून धरू नाही शकत. सेम केस माझ्यासोबत झाली. आणि त्या केसचं खूप मोठं कारण आहे की या फोनचा ॲक्च्युली जे फीचर्स प्रोव्हाइड करतं ते माझ्या ॲक्च्युली डे टू डे लाईफमध्ये एवढा इम्पॅक्ट नाही टाकत. त्यामुळे मला या फोनचा एवढा, म्हणजे 2 वर्ष आधीची बात करतो आहे, 2 वर्ष आधी मला या फोनचा एवढं परफॉर्मन्स किंवा एवढा युजफुलनेस जाणवला नाही. त्यामुळं मी हा इव्हन त्या काळामधला सर्वात बेस्ट कॅमेरा होता, बेस्ट फोन होता अंडर 20,000, तरीसुद्धा नंतर काही दिवसांनी विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ या फोनवरती मी जास्त एक्साईट झालेलो नाही. आणि याला मी एका नॉर्मल फोनसारखं ट्रीट करू लागलो. आणि सर्व काही फीचर्स मी जे ग्राह्य धरून हा फोन विकत घेतलेला होता ते सर्व इग्नोर करायला लागलो. आणि कालांतराने, वेट अ सेकंड, हो, आणि कालांतराने मला जेव्हा या फोनच्या फीचर्सची ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये यूज करावा वाटला, किंवा जे मी आधीपासून करायचा विचारच करत होतो फक्त, आणि तो विचार मी जवळजवळ 2 वर्षांनी ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशनमध्ये, ॲक्च्युली प्रॅक्टिकल वेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. जेव्हा मी हा फोन कॉन्टेंट क्रिएशनच्या दृष्टिकोनातून विकत घेतला होता, तेव्हापासून 2 वर्षांनी मी त्याचा ॲक्च्युली ॲज अ कॉन्टेंट क्रिएटिंग, ॲक्च्युली फॉर कॉन्टेंट क्रिएटिंग पर्पज यूज करत आहे. आणि मला आत्ता कुठेतरी जाऊन या फोनची जी व्हॅल्यू आहे ती कळत आहे, या फोनचं महत्त्व आहे. या फोनवरती माझं प्रेम दिवसेंदिवस अजून वाढत चाललेलं आहे. बिकॉज ऑफ इट्स युजेस आर डायरेक्टली इम्पॅक्टिंग माय डे. इट्स युजेस or its features are directly impacting my day-to-day important uses. सो जोपर्यंत तुम्हाला तुमच्या युजेस कळती नाही आणि त्या युजेसला धरून तुम्ही फोन विकत घेणार नाही, तोपर्यंत नो मॅटर व्हॉट तो फोन किती हाय एंड असेल, कितीही आयफोनही असू द्या, तरीसुद्धा तुम्हाला त्या आयफोनची किंवा त्या फ्लॅगशिप सॅमसंग फोनची किंमत कळणार नाही. व्हॉट आय वॉन्टेड टू से इज दॅट, जर तुम्हाला त्या लेवलचं युजेस किंवा त्या लेवलची नेसेसिटी नसेल फीचर्स, ॲडव्हान्स फीचर्सची, तर तुम्हाला ॲक्च्युली त्या फोनची एक्साइटमेंट मी लिहून देतो, विदिन अ 1 मंथ तुम्हाला ती एक्साइटमेंट गायब होऊन जाणार. हे मला म्हणायचं आहे, कारण हे मी प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे. आणि त्या प्रॅक्टिकली अनुभवातून जे बोल निघत आहेत ते मी या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करतो आहे. तर मला हे म्हणायचं आहे की जर कन्क्लूड करायचं आहे, आता ह्या व्हिडिओला मी कन्क्लूड करतो आहे. कन्क्लूड इन द सेन्स की ह्या व्हिडिओ थ्रू मला हे सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची गरज ॲक्च्युली प्रत्यक्षित रूपात भासत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या वस्तूची किंमत कळणार नाही. दॅट्स द होल पॉईंट ऑफ व्हिडिओ. अँड दुसरी बात झाली, मी हा व्हिडिओसुद्धा
2x मोड इन 4K क्वालिटी रेकॉर्ड करण्यासाठी काढलेला होता. तर तो पण चेक करतो आहे. आता जस्ट चाललोच आहे, आता चालतच आहे आणि हातात फोन धरलेला आहे आणि आता मी लगेच रेकॉर्डिंगचं बंदवालं बटन दाबतो.